सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। अहं शब्देन विख्यात एक एव स्थितः परः स्थूलत्वान्नैकतां प्राप्त कथं स्याद्देहकः पुमान्। हे आपण काल बघितलं की एक मी जो आहे तो आत्मतत्व आहे आणि तो एकुलता एक आहे, पण तो अतिशय सूक्ष्माहून अतिसूक्ष्म. पण तो जेव्हा स्थूल होतो आणि स्थूलत्वात येऊन जेव्हा त्याला आपण मी म्हणतो तेव्हा तो देह म्हणून प्राप्त होतो. आणि देह म्हणून म्हटला मी की देह तर अनेक झाले, मग एक असलेला आत्मतत्व अनेक कसा काय झाला, म्हणजे आपला समज चुकीचा झाला आहे असं काल आपण बघितलं. मी म्हणजे शाश्वत सत्य तत्व आहे. देह ही उपाधी आहे, कारण देहाला नाव आहे ना. प्रत्येक देहाला नाव आहे. आत्मतत्वाला नाव आहे का? नाही. म्हणून देह ही काय आहे? ही उपाधी झाली. मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी हुशार, मी मंद, हे जसं आहे या सगळ्या उपाधी आहेत. मला समजलं, मला नाही समजलं, या सगळ्या उपाधी आहेत. मी मुलगी, मी मुलगा, या सगळ्या उपाधी आहेत. तसं मी वीणा, मी नंदा, मी विमला, या सगळ्या उपाधी आहेत. पण आत्मतत्वाला उपाधी नाहीत. आत्मतत्व हे सत्य आहे, शाश्वत आहे. अहं द्रष्टतया सिद्धः देहो दृश्यतया स्थितः
ममायमिति निर्देशात् कथं स्याद्देहकः पुमान्। अहं द्रष्टतया सिद्धः सिद्धः देह दृश्यतया स्थितः। आता मी हा दिसणारा आहे का या दृष्टीने विचार केलेला आहे. कोणालाही विचारा की तू कोण आहेस, मग तो आधी स्वतःचं नाव सांगेल, त्याच्या शरीराला स्पर्श करेल, मी हा आहे असं म्हणेल. हे माझं आहे, ते माझं आहे, किंवा मी कोणाचा मुलगा आहे, चाचीचे, म्हणजे तिथे काय आलं, ओनरशिप आली, मालकीचं हक्क. मी कुणाचं तरी आहे किंवा माझं काहीतरी आहे, माझं कुणीतरी आहे असं म्हणेल तो. आणि अतिशय व्यवस्थितपणे तो हे सगळं सांगत असतो, बुद्धीच्या जोरावर सांगतो. माझं घड्याळ आहे, माझा मोबाईल आहे. मी कोण आहे तो? आधी मी कोण आहे? मी करता. माझं घड्याळ कसं होईल? माझ्या शरीराचं घड्याळ. माझं शरीर, शरीरासाठी घड्याळ. पण माझं शरीर म्हटलं, आता जरा अजून सूक्ष्मात चाललेलं आहे हे. आपण जर माझं शरीर असं म्हटलं तर काय होतं की माझं शरीर आहे म्हणजे मी द्रष्टा आहे, बघणारा किंवा जाणणारा, आणि शरीर हे दृश्य आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीने ते सिद्ध केलेलं आहे. मी अनुभव घेणारा आहे आणि शरीर हे अनुभव्य आहे. शरीर हे माझ्या जाणण्याचा विषय, बोधाचा विषय. ज्याप्रमाणे माझं घड्याळ म्हणजे मी नाही, त्यामुळे माझं शरीर म्हणजे मी नाही. माझं मन, माझी बुद्धी, मला जाण, माझी जाण झाली ती, म्हणजे ती जाणसुद्धा मी नाही. त्या दिवशी मी म्हटलं होतं परवा का कधीतरी की आपण आत्तापर्यंत अभ्यास केला की जाणीव जी आहे तेच आत्मतत्व आहे, कारण आपण त्याच्या पलीकडे पोहोचू शकत नाही. परंतु आता जाणीवसुद्धा आत्मतत्व नाही, त्याच्याही पलीकडे जे आहे ते आत्मतत्व आहे. म्हणजे ह्या सूक्ष्म रीतीने आपल्याला ते आतमध्ये, अंतरंगामध्ये अनुभवलं पाहिजे. माझा घोडा जोरात धावतो, म्हणजे घोडा धावतो ना. माझा या शब्दाचा अर्थ काय आहे? माझा घोडा म्हणजे घोडा वेगळा आहे. माझा घोडा जोरात धावतो म्हणजे घोडा धावतो, मी नाही धावत ना. म्हणजे मी होऊ शकत नाही. मग माझं शरीर म्हटल्यावर ते शरीर काम करतं, मग मी कसा होईल तो? मी नाही काम करत.
मन दुःखी होतं तेव्हा मनच दुःखी होतं, मी नाही दुःखी होऊ शकत, माझं मन. आणि हे भाषेतून आपल्याला सवय लावायला पाहिजे. शरीर, मन, बुद्धी यांच्यामध्ये सारखे बदल होणार आहेत, पण मीवर परिणाम होत नाही. पण आम्हाला भास होतो की मीवर परिणाम झाला, माझं मन ठिकाणावर नाही असं आपण म्हणतो. पण मन ठिकाणावर नाही, मी आहे ना ठिकाणावर. सतत मन, बुद्धी आणि शरीर यांच्यामध्ये सतत बदल होतात. त्याचं कारण ती पंचमहाभूतात्मक आहेत. या व्यवहारामध्ये वागताना त्याच्यामध्ये बदल होतात, पण माझ्यामध्ये ते बदल होऊ शकत नाहीत. हे नीट समजावून घेतलं सगळे जे अनुभव शरीराने अनुभव घेतले जातात, मनाने अनुभव घेतले जातात, बुद्धीने अनुभव घेतले जातात, पण मी अनुभव पाहणार आहे, अनुभव घेणारा नाही आहे. अनुभवांना साक्षीनी पाहणार आहे मी, अनुभवांचा फक्त बोध घेणार आहे. बोध घेणं म्हणजे साक्षीत्वानी पाहणं. हे जे अनुभव आहेत त्यांना प्रेरणा देणारा किंवा प्रकाशित करणारा मी आहे. त्यामुळे इथले जे अनुभव आहेत त्याचा उपभोग मला घेऊ दे हे म्हणणं चुकीचं आहे प्रत्यक्षात. संपूर्ण विश्व आपण असं जर विचार केला, संपूर्ण विश्व हे एक नाट्य आहे. आणि ते नाटक कोणी रचलं? कोण रचतोय ते नाटक? ते आत्मतत्व रचतं आहे. काही म्हणा, नारायण भगवान म्हणा, आत्मतत्व म्हणा, जे म्हणायचं असेल ते म्हणा. पण तो जर दिग्दर्शक असेल तर आम्ही फक्त नटच आहोत, त्याच्यात काम करणारे आहोत. आणि या जगामध्ये कोणी चांगलं वागणारं असतं, कोणी वाईट वागणारं असतं, कोणी लाच खाणारं असतं, कोणी भ्रष्टाचार करणारं असतं, कोणी भ्रष्टाचार करवून घेणारं असतं. असं का चांगले आणि वाईट अनेक वेगवेगळे प्रकार या विश्वामध्ये आहेत. तो दिग्दर्शक आहे. आणि विश्वामध्ये जशी रसिकांची डिमांड आहे तशा प्रकारचं दिग्दर्शन करून
तो हे नाट्य रचतो त्या त्या युगाप्रमाणे. अशी जर आपण कल्पना केली तर आपल्या हातात काय आहे? आपल्याला एखादी गोष्ट जगातली आवडून न आवडून, मनासारखी होऊन मनासारखी न होऊन, अरे विचारताय कोण आपल्याला? आपण नोकरी करायला इथे आलेलो आहोत. नोकरी करायला आलेलो आहोत. आपापल्या ह्याच्याप्रमाणे, म्हणजे तुमचं जसं हे असेल, काय नोकरी कशी मिळते? आपापल्या शिक्षणाप्रमाणे वगैरे मिळते ना. तशा आपापल्या शिक्षणाप्रमाणे त्या त्या ग्रेडची नोकरी आपल्याला मिळाली आहे जन्मापासून. आणि आपल्या शिक्षण काय आहे? आपल्या वासनांप्रमाणे आपल्याला नोकरी मिळालेली आहे इथे पृथ्वीतलावरती. सगळे आपण त्याच्या फॅक्टरीत काम करतो आहोत असं समजा. आणि त्याचा पगार काय? वासनांचा क्षय होण्यासाठी त्या त्या काळात त्यांची कर्म निर्माण होणं, ती करून घेणं आणि त्या वासनांमधनं मोकळं करणं हा पगार आहे. बाकी काही नाही आहे. त्याला जर तुम्ही अपोज करत राहिलात, विरोध करत राहिलात, तर नोकरी जाते. म्हणजे नोकरीवर ठेवतो तो, पण तुम्हाला बेनिफिट काहीच होत नाही नोकरीचा. ते जीवनात काय अर्थ राहत नाही. म्हणून जिकडे प्रवाह वाहील, प्रवाहाच्या दिशेने वाहत राहणं हे महत्त्वाचं आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपण वाहू शकत नाही. मग ज्या समाजात जे आहे, दोन गोष्टी आहेत ना आपल्याला. एक तर स्वीकारा, नाहीतर चेंज करा. चेंज इट और ॲक्सेप्ट इट, जे काय तुमची कपॅसिटी असेल. दोनच मार्ग आहेत ना आपल्याला. त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टींची कंप्लेंट करू शकत नाही. या संपूर्ण समाजामध्ये, या विश्वामध्ये जसे रसिक आहेत, कधी काही रसिक ॲक्टिव्ह आहेत, म्हणजे तरुण आहेत, बाल आहेत. कधी काही रसिक म्हातारे आहेत. कधी काही नट ॲक्टिव्ह आहेत. कधी काही नट म्हातारे झालेले आहेत. असं चालू आहे. कोणी ना कोणीतरी भूमिका करतंय, कोणी ना कोणीतरी ती पाहतंय. त्यातला महत्त्वाचा भाग समजावून घेणं आवश्यक आहे की जे जे माझं आहे, ठीक आहे, माझं आहे म्हणून मला ते सांभाळायचं आहे. मग जे जे माझं आहे ते तर मी नाही, म्हणजे मग मी कोण हा प्रश्न झाला. जो माझा अनुभव आहे तो मी नाही. अनुभव मी नाही.
अनुभवाचा बोध घेणारा, अनुभवाला जाणणारा, अनुभवाचा साक्षी मी आहे. एक गंमत आहे. काय असतं माहिती का, एक हुशार मुलगा असतो. सोपी उदाहरणं घेतली की कळतं. साक्षी 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 म्हणजे शेवटी काय, लहानपणी शाळेत शिकलं पाहिजे आपण. एक हुशार मुलगा असतो, एक जरा कमी, अगदी मंद नाही हो, मध्यम तर असतातच ना मुलं तशी. पण तो मध्यम बुद्धीचा जो असतो, त्याच्याकडे सगळं अवेलेबल असतं, तो श्रीमंत असतो. आणि जो हुशार असतो त्याच्याकडे फारसं काही अवेलेबल नसतं. मग काय होतं, एकदा वाचलं की त्याचं पाठ. आणि हुशार मुलं म्हणजे लोकांच्या द्वेषाचा विषय. तर खूप चांगली मैत्री असते या दोघांची, सगळं असतं, एकत्र खेळतात बिळतात. काही वेळेस काय होतं, हा जुनी पुस्तकं घेतो हुशार मुलगा, मग त्याच्यात काही पेजेस नसतात. मग तो याला म्हणतो, आजकाल काय फोनचा जमाना आहे, फोनवर पाठव. मग हा त्याला जी पेजेस पाहिजेत ती पाठवत नाही, परीक्षेच्या आदल्या दिवशी दुसरीच पाठवतो. अरे चुकून मी दुसरीच पाठवली. 2-4 वेळा असं होतं. मग याच्या लक्षात येतं, लहान आहेत मुलं ना शेवटी, 10वीच्या आतली. आणि मग आईला तो म्हणतो, हे असं कसं. मग तो कधी एकदा त्याला त्याच्या बागेतलं काहीतरी मागतो की मला हे झाड दे, तो हुशार मुलगा. मग ते काहीतरी मुळं तुटलेलंच झाड देतो तो, की हा आपल्यासारखं हुशार, आपल्यासारखं सगळं चांगलं नको याला, हा हुशार आहे, मी ढ आहे. खरं म्हणजे तो त्याला मदतही करतो. मग एके दिवशी हा आईला विचारतो की असं का, हा असं का करतो. त्याची आई त्याला सांगते, तो तसं करतो यात चूक किंवा बरोबर काहीच नाही. कुठलीही गोष्ट माझ्याकडे असावीच असा काही नियम नाही आहे. म्हणजे आई त्याला सांगते की तुझ्या दारामध्ये, हुशार मुलाची आई त्याला सांगते की तुझ्या दारामध्ये ते झाड असावंच काही असा अट्टहास नाही आहे. असलं काय आणि नसलं काय, मुलगा लहान आहे, त्याला वाटतंय हवं आपल्याला. पण आई सांगते, फार मोठी गोष्ट सांगते, जीवनात हे असं आहे, तुझ्या दारात ते फूल सुंदर आहे म्हणून ते झाड पाहिजेच असं नाही आहे. पण तरीही तुला इच्छा का झाली, तर प्रत्येकाच्या जगामध्ये वागण्यातून तो मनुष्य कसा आहे हे कळण्याचं तुझं वय आहे. हे विश्व कसं आहे हे आजमावण्याचं तुझं वय आहे. आणि ती तुला शिकवण आहे. झाड असलंच पाहिजे हे महत्त्वाचं नाही, किंवा नसेल तर वाईट वाटणं हे महत्त्वाचं नाही. पण जो जगात खूप जवळचा वाटतो, मित्र वाटतो, तो कोणत्या गोष्टीमुळे दुखावतो आपल्याकडे एखादी गोष्ट जास्त आहे म्हणून दुखावतो का. आणि जे आपल्या अजिबात जवळचे नसतात त्यांना खूप आपल्याबद्दल प्रेम वाटतं का, हे आजमावण्यासाठी हे विश्व आहे, या भावना आहेत. म्हणजे मला एखादी गोष्ट वाटली
करावीशी वाटली किंवा मागावीशी वाटली तर ह्यात चूक काहीच नाही, बरोबरही काहीच नाही. त्याच्या मागे जे लेसन्स आहेत तेच महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यातनं आपण आपल्या जीवनाला आकार येत जाणार आहे. म्हणजे या जीवनात काम काय आहे माहिती का? फक्त साक्षी, फक्त बोध घेणं, कोणत्याही कोणाच्याही वागण्या बोलण्यावर कॉमेंट करणं हा या जीवनाचा विषयच नाही. हे या गोष्टीतून शिकायचं. ही गोष्ट कुठेही लिहिलेली नाही आहे, आपली अशीच सांगितली. हे का? कारण या श्लोकामध्ये आलं आहे की फक्त बोध, फक्त प्रत्येक गोष्ट मी आत्मतत्व आहे आणि माझ्या असण्यामुळे फक्त प्रत्येक गोष्ट अस्तित्वात येते, प्रकाशित होते. ती कशी? काचेच्या ग्लासमधनं पाणी जास्त स्वच्छ दिसतं, पण तेच प्लास्टिकचाही ग्लास ट्रान्सपरंट आहे, पण त्यातनं थोडंसं अंधुक दिसतं, ते थोडंसं अंधुक दिसतं. काचेमधनं एकदम क्लिअर दिसतं पाणी. फरक आहे. स्टीलच्या भांड्यात पाणी प्यायला स्वच्छ वाटतं, पण ते पारदर्शक नसतं. हे सगळे गुण जर आपण आजमावले, प्रत्येक देह आत्मतत्वाने धारण केलेलं आहे. म्हणजे आत्मतत्वातच सगळे हे देह आहेत. जसं एक ग्लास स्टीलचा, एक ग्लास काचेचा, एक ग्लास प्लॅस्टिकचा, एक ग्लास पितळेचा, एकदम करकरीत नवीन पितळ, एक ग्लास सोन्याचा. तर त्या सोन्यामध्ये जरी भलेही पारदर्शकता नसेल तरीसुद्धा तो चमकतो आहे. पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं, इतका चकचकीत आहे तो. या आत्मतत्वामध्ये असे हे सगळे देह आहेत. प्रत्येक देह वेगळ्या मटेरियलचा आहे, वेगळ्या मनोवृत्तींचा आहे. फक्त पाहायचं आहे आपल्याला. सगळ्या प्रकारच्या ग्लासमधलं पाणी गटागटा प्यायचं नाही आहे, फक्त पाहायचं आहे. सगळ्याचा अनुभव घेतो आपण. मी कुणालाही खूप छान, खूप छान, खूप छान असं म्हटलं, कुणालाही खूप वाईट म्हटलं, तर मी तो अनुभव घेत असते, भोग घेत असते, उपभोग घेत असते मी त्या गोष्टीचा काहीतरी म्हणून. ते न करता कुठल्याही गोष्टी व्यवहाराच्या पद्धतीने, असा त्याचा अर्थ नाही आहे की काहीच कुणाचं चूक, काहीच कुणाचं बरोबर काढायचंच नाही, असं नाही आहे. व्यवहाराच्या दृष्टीने सगळं तर बोललंच पाहिजे, पण तरी ते पार मनाला लागून हळहळून कळकळून बोलायची गरज नाही आहे. मग ते अनुभव घेणं झालं, ते उपभोग घेणं झालं त्या गोष्टीचा. तो इथे भाव आहे की आपण प्रत्येक अनुभवाचा फक्त बोध करून घ्यायचा आहे, जाणून घ्यायचं आहे आणि अलिप्त व्हायचं आहे. बाकी काही नाही आहे. कारण दिग्दर्शक तो आहे. त्या त्या युगानुसार जशी मागणी आहे या विश्वाची, त्या त्या युगानुसार जसे जसे रसिक आहेत या विश्वामध्ये, आणि म्हणून तर ते
अतिशय इंटरेस्टनी नाटक पाहून तसं स्वतःच वागतात आणि म्हणून प्रत्येकजण कार्यरत आहे, ॲक्टिव्ह राहतो या विश्वामध्ये. ती परमेश्वराला स्वतःची माया सांभाळायची आहे, शिवाय बॅलन्सही करायची आहे. बॅलन्स करायची म्हणजे काय? एक अतिशय नुसता साळसूद आहे आणि चुका करतोय, त्याला कसा ठोकायचा, त्याला कसा आकार द्यायचा, तर कोणतरी दुष्ट आणून त्याच्यामध्ये उभा करायचा. एक अतिशय दुष्ट आहे, त्याला कसा आकार द्यायचा. कधी एखाद्या अजून दुष्टाकडनं एक ठोके घालायचे आणि मग त्याला फार ठोके पडले की त्याला अलगद हाताने एखाद्या चांगल्या माणसाकडनं शाबासकी देवायची. हे सगळं त्याचं काम चालतं. जगरहाटी सगळी फिरते आहे. जगरहाटी फिरते म्हणजे जगरहाटी हे चाक. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. बस तुम्ही काहीही म्हणा, ॲटोमॅटिकली प्रत्येक मातीचा गोळा चाकाओती येतो, गरागरा फिरतो. त्याला त्याच्या ज्या अंगाला आकार द्यायचा आहे तिथे तो बरोबर त्या चाकाला स्पर्श होतो, निघून जातो. आणि तो झिजला, तो माठ झिजला की तो पुन्हा बारीक होऊन त्याचं रूपांतर मातीत होतं, तेही याच फिरत्या जगरहाटीमध्ये. मग हे सगळं जर दिग्दर्शन इतकं सुंदर करायचं असेल तर तो तुमच्या एकेका जीवाची पर्वा करत बसेल का? मग मी जीव व्हायचं, देह व्हायचं का मी चैतन्य होऊन त्याच्यामध्ये एकरूप व्हायचं? मी आणि तू एकच समज. चला, रस्ता कठीण आहे, पाऊस आहे, जरा चिखल आहे, जरा ओलं आहे आणि बालकाला जास्त चांगलं चालता येत नाही आहे. मग काय करायचं? बालक स्वतंत्र होऊन चांगलं चालू शकत नाही, तो बसतो वडिलांच्या कडेवर. म्हणजे वडील आणि बालक जेव्हा दोन असतात तेव्हा बालकाला प्रॉब्लेम आहे. आम्ही बालकच आहोत, आम्ही खूप लहान आहोत, आमची कपॅसिटी नाही आहे, मग आम्ही वेगळे कसे चालणार? त्याच्यापेक्षा त्या आत्मतत्व नावाच्या आमच्या पित्याशी एकरूप झालं आणि त्याच्यामध्ये सामावून गेलं, एक होऊन जायचं, मग ते सोपं जातं. मग आकार बिकार काही उरतच नाही आम्हाला, जगरहाटी उरत नाही. अतिशय आनंदच आनंद होतो. मी वेगळा आहे आणि मी ते आत्मतत्व आहे हे मला समजलं पाहिजे. म्हणजे अनुभव घेणारा आणि अनुभवांनी प्रभावित होणारा मी नाही आहे, मी त्या अनुभवांना प्रभावित करतोय, मी त्या अनुभवांना प्रकाशित करतोय. मुलं खेळत असतात, बॅट बॉल खेळतात, विट्टी दांडू खेळतात आणि वडील खेळायला जातात त्यांच्यामध्ये. वडिलांना आनंद कशात माहिती का?
2 बॅट मारून शिकवलं. बघ, ही बॅट अशी धरायची. असं नुसतं थोडंसं त्याला टच केलं की तो चेंडू खूप लांब गेला पाहिजे. बघ हे असं. काही न बोलता ते दाखवतात. 2 चेंडू मारले जोरात की मुलांना थकवण्याचा इंटरेस्ट नाहीच आहे. आऊट होतात 3ऱ्या चेंडूला. इतके आनंदी होतात की बस रे बस. इतके आनंदी होतात. मुलांसमोर, बाळांसमोर आऊट व्हायचं, अतिशय आनंदी होतात. तसा मी आऊट होतो त्यावेळी मायेत घडणारी कोणतीही घटना हे छोटं बाळ आहे आणि मी मोठा आहे. मायेमुळे मी आऊट झालो कधी तर त्याचा प्रभाव माझ्यावर नाही. मी आऊट झालो जागृत होण्यासाठी. माझा प्रभाव त्याच्यावर आहे. ज्याप्रमाणे हे एक उदाहरण घेऊ, हत्ती कसा जातो? एकदम राजेशाही थाटात जातो की नाही हत्ती. त्याच्या आजूबाजूला हत्ती जात असताना मूर्खासारखी जरी 10 कुत्री भुंकत असली दोन्ही बाजूनी, कुत्र्यांवर लक्ष देतो का तो? तो राजमार्गाने तसाच निघून जातो. कुत्री भुंकत राहतात, दमतात आणि सोडून देतात. मायेतल्या घटना या अशा आहेत. आणि तुम्ही कधी ऐका, रामायण भागवत ऐका. फार पुढची मनाची तयारी पाहिजे. हा देह असलेलं हे जे जीवन आहे तेच आपण सत्य मानल्यामुळे आपल्याला मृत्यूची भीती वाटते. मी तर कायम आहेच ना. मी तर कायम आहे. म्हणून मी देहाला पकडून बसलोय. अरे देह नाहीसं झालं तर काय? देह हे माझं साधन आहे. मोबाईल आज आहे, उद्या खराब झाला तर काय करायचं? टाकून द्यायचं दुसरं मोबाईल. हे जेव्हा आपल्याला कळेल ना, ही मनाची तयारी झाली पाहिजे. आता मी म्हटलं आणि तुम्ही म्हटलं आणि घाबरून गेलात आणि नको रे बाबा हे असले काही विचार नकोत, उगीच काय आपलं भरलेलं घर आहे असं काही बोलायला नको वगैरे असं जरी म्हटलं तरी काय कुणाची हे संपत नाही. काही कुणाचं जीवन काही लगेच संपत नाही. इतकं काय कचकड्याचं नाही आहे ते. फक्त तो एक भाव आहे त्या उपनिषदाचा की देहाला साधन, एक साधन असणं. आपल्याला वही आहे, पुस्तक आहे, मोबाईल आहे, टी व्ही आहे, कपाट आहे, हे आहे, ते आहे. त्याच्याप्रमाणे देह आहे. त्याची काळजी जास्त घ्यायला हवी आहे, बरोबर आहे. पण साधन आहे ना ते. असं टोकाला जाऊन जर आपल्याला समजलं, घाबरण्यासारखं त्यात काहीच नाही. आणि म्हटलं ना, मी म्हणून तुम्ही म्हणून काहीच होणार नाही. परफेक्ट ठरलेलं आहे सगळ्यांचं सगळं. आणि देवाच्या दयेने भरपूर आयुष्य आहे. आमच्या वासनाच इतक्या शिल्लक आहेत की त्या सगळ्या पुऱ्या झाल्याशिवाय आम्ही काही इथनं हालत नाही. पण एक आहे, हत्तीसारखं राहिलं पाहिजे. घटनांना कितीही आमच्या बाजूनी भुंकू दे ना, आम्हाला काय होत आहे त्याचं?
करायचे ते उपाय करायचेच. हत्ती काय चालायचं थांबत नाही, तो जातो निघून. शेवटी कुत्री आपापल्या दिशेने निघून जातात, याचं लक्ष नाही म्हणून. तुम्हाला खरं सांगू का, एक सत्य सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. जो भगवंत, जो ब्रह्मदेव, जो विष्णू किंवा जो महादेव किंवा जो चैतन्य हे सगळं जग चालवतो, तो दिग्दर्शक आहे तो जगाचा, बरं का. हे सत्य समजावून घ्यावं लागेल आपल्याला. तो सगळं हे करतो म्हणजे काय करतो? जिथे काही मायनस आहे तिथे प्लसमधलं तिकडे टाकतो आणि बॅलन्स करतो. असं हे जग सगळं फिरतंय. फिरत असताना एक एक क्षण कळत नकळत ते स्थिर झालं की त्याच्यामध्ये कुठे मायनस कुठे प्लस. जो अणू ज्या मायनसला जो प्लस अणू अट्रॅक्ट होतो तो तिथे जातो आणि ती घटना घडते. त्यांना वाईट आणि चांगलं काही नसतं. मग ह्याच्यात सत्य हे आहे की हा जो दिग्दर्शक आहे, हे जग चालवणारा, हा स्वतः सुद्धा ही जगरहाटी बदलू शकत नाही. बदलू शकत नाही. तो दिग्दर्शक ज्याप्रमाणे रसिक आहेत त्याप्रमाणे आपलं नाटक चालावं जोरदार, त्याप्रमाणेच तो नाटकात सगळे उतारे मांडत असतो. आणि प्रत्येकजण जोरदार भूमिका करत असतो. भलेही करतो तोच, बॅलन्सिंगचं काम तोच करतो. म्हणजे त्याच्या अस्तित्वामध्ये ते बॅलन्सिंग होतं. त्याच्याही पलीकडचं एक सिक्रेट. मग आमच्या हातात खरंच काही नाही आहे का? अरे दिग्दर्शकाच्या हातातच काही नाही तर आमच्या हातात काहीच नाही आहे का? मग आम्ही करायचं तरी काय? हात टेकले आता? नाही, त्याच्याही पलीकडचं एक सिक्रेट आहे. काय सिक्रेट असावं ते? जितका तुम्ही विचार कराल तितकं तुम्हाला सुचेल. काय आहे? मूळ कल्पना काय आहे? जिथे जिथे कमी आहे तिथे तिथे ते भरलं जातं. जगरहाटी ही अशी चालते. हां, तर प्लस आणि मायनस आहे, हो ना? आपण स्वतः जर द्यायला शिकलो तर आपल्याकडे येतं. आता याला आपण रोटेशन हे नाव दिलं. ज्यावेळी मी प्लस आहे, कोणत्या तरी गोष्टीत मी प्लस आहे, ते माझी इच्छा असो माझी इच्छा नसो, कोणत्या ना कोणत्या मार्गानी इतके सगळ्या जन्मांमधला प्लस, आत्ताचं फक्त दिसणारं प्लस नाही आहे. माझी इच्छा असो का माझी इच्छा नसो, माझ्याकडे जे प्लस आहे
या जगरहाटीचा नियम असा आहे की ते ॲटोमॅटिक जिथे मायनस आहे तिथे जातं आणि ते जागा भरून काढतं. पण ते मी न दिल्यामुळे माझ्या हातून दान होत नाही आणि म्हणून माझ्या वाट्याला जास्त काही चांगलं येत नाही. विश्वाला तुम्ही कसं दिलं, एक नियम आहे ना, आपल्याकडून विश्वाला जे जातं ते आपल्याकडे डबल होऊन येतं. पण एक गंमत सांगू, एक अशीच माझ्या मैत्रिणीची मैत्रीण होती. ती मैत्रिणीने तिच्याकडे नेलं होतं मला आणि ती आपली बसल्या बसल्या सांगायला लागली की मी सर्व्हिस करत होते, असं आहे तसं आहे, माझ्याकडे सर्व्हिस करत होते म्हणून खूप साड्या आहेत, पण म्हणे का उपयोग, आपलंच कधी आपलं राहत नाही. म्हणे माझी बहीण सर्व्हिस करत नव्हती, तिला वाटायचं हिच्याकडे खूप साड्या आहेत. ती यायची आणि कपाटातून साड्या घेऊन जायची की मला या नेसायच्या आहेत आणि परत आणून द्यायचीच नाही. हा जो उदाहरण आहे, मला ते आता आठवलं, तर हे उदाहरण म्हणजे काय आहे खूप, पण तुम्ही जर दान दिलं नाही, म्हणजे मोकळ्या मनाने तुम्ही काहीतरी दिलं नाही तर तुमच्याकडे ते परत दुप्पट होऊन येत नाही. वेगळ्या रीतीने ते येतं दुप्पट होऊन. म्हणजे तुमच्याकडे समजा सुख आहे आणि ते तुम्ही वाटू शकता लोकांना, काहीतरी आहे आणि ते तुम्ही लोकांना देऊ शकता, जात्याच काहीतरी जास्तीचं आहे, सहज देऊ शकता, त्यात काही विशेष नाही आहे. ते जर दिलं आणि परत न मिळण्याच्या भावनेने दिलं, आनंदाने दिलं, तर तुम्हाला डबल सुख मिळतं. पण ते तुमच्याकडून दिलं जाणारच, ओढलं जाणार ते या जगामधून, आणि मग ते तुम्ही दिलं नाही म्हणून त्याच्या बदल्यात तुमच्याकडे काय येतं, दुःख येतं. हा जगाचा नियम आहे. जितका विचार करत जाल तितकी या विश्वाची ही सायकोलॉजी आहे. ही जर सायकोलॉजी आपण लक्षात नाही घेतली, आणि हे बघा, दान म्हणजे नुसता पैसा, नुसतं हे असं काहीही नाही आहे. जे काही आहे, पण जी वस्तू फेकायची आहे ती दान देऊ नाही शकत ना आपण. पण जी वस्तू चांगली आहे, उपयोगाची आहे, ती वस्तू देऊ शकतो दान. आणि त्याच्यात सगळ्यात मुख्य महत्त्वाचा विषय आहे की कोणत्या मनाने तुम्ही दिलं. एखाद्याने काहीतरी दिलं ना की त्याला अपेक्षा असते, मी हे आहेच, माझ्याकडे हे चांगलं आहे, भरपूर आहे, मी त्याला देतो, पण त्याच्याकडे ते आहे ना, ते मला मिळायला पाहिजे. आणि ते काय त्याला सांगावं लागतं का मला दे, त्याने दिलं पाहिजे की नाही. म्हणजे त्याच्यात जो भाव आहे ना तुमचा, तो नीट नसल्यामुळे परत तिथे फेल्युअरच येतं. हे सगळं समजावून घेतलं पाहिजे आपण. आणि ह्याच्या उपर जगाकडून आपण अपेक्षा करण्यासारखं काही नाही. आपण काय देऊ शकतो माहिती आहे का, जे माझ्या मालकीचं आहे ते मी देऊ शकते. तुम्हाला माहिती आहे, एक संत नेहमी म्हणायचे, तुम्ही जर, तुमच्याकडे पैसा आहे, सगळं करायला पैसा आहे, पण नेमक्या योग्य ठिकाणी द्यायला पैसा नाही आहे, म्हणजे काय होतं माहिती का, आवश्यक वस्तू ज्या हव्या आहेत आपल्याला त्या आणायला पैसा नाही आहे, बाकी सगळ्याला पैसा आहे. म्हणजे काय, किंवा जो दारावर येतो त्याला द्यायला 10 रुपये नाही आहेत तुमच्याकडे, म्हणजे तुमच्या स्वतःचं इन्कम नाहीच आहे, ते तुम्ही नोकर आहात. जे तुम्ही भरभरून मनाने देऊ शकता त्याचे तुम्ही मालक आहात. मग आयुष्यात मालक व्हायचं का नोकर व्हायचं. आणि
हाच तर खरा भाव आहे. मी आत्मतत्व आहे, जगाचा मालक आहे, काय कमी आहे मला? जेवढं या भौतिक वस्तू जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या वाटून टाकाव्या. भौतिक याचा अर्थ काय माहिती का? या वस्तूंच्या रूपात तर जाऊच दे. वस्तूंचंच मी म्हणत नाही आहे फक्त. मानसिक आपले विचार कोणाला उपयोगी पडत असतील, बौद्धिक आपली पातळी कोणाला उपयोगी पडत असेल, शारीरिक कष्ट किंवा कुणाला वेळ देणं आपलं उपयोगी पडत असेल, तर ते भरभरून द्यावं. येता जाता त्याला काही वेळ काढावा लागत नाही. अजिबात वेळ काढावा लागत नाही त्याला. हा जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याचं कारण माझा पैसा, माझी वस्तू, माझी बुद्धी, माझे विचार, ते मी नाही आहे. आणि मी केवळ जो आहे तो कुठेही जात नाही. बाकी जे सगळं माझं आहे ते सगळं निसटून जातं हातातलं. त्यामुळे जे माझं आहे आणि ते मला जे वापरायचं नाही आहे, ते देण्यासारखं असेल ते देऊन टाकावं. वापरायचं नाही आहे एवढंच नाही, सगळं सूक्ष्म विचार केला की सगळं कळतं. काय माझं आहे? मला भगवंताने दिलेली बुद्धी माझी आहे. एखाद्याला एखाद्या बाबतीत विचारांची खूप जाण असते. मग तिथे होतं काय माहिती का? मला सगळ्यात वेगळे विचार आहेत, मी हे कोणाला सांगणार नाही. तिथे आपल्या जीवनामध्ये ब्लॉकेज तयार होतं. खूप सूक्ष्म भाग आहेत हे. त्यामुळे मनमोकळेपणाने इतरांपेक्षा, तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, एकदा हा भगवान श्रीकृष्ण छोटा बालक असताना, बालगोपाल असताना पहिल्यांदा गाई चरायला चालला होता. गाई नाही, ते लहान असताना त्यांना फक्त वासरच द्यायचे. गाई मोठ्या मोठ्या असतात. गोपालांबरोबर आणि अतिशय सगळ्यांना कौतुक. आणि बलराम आणि श्रीकृष्ण आहेत बरोबर, मग काही काळजी नाही. यशोदेलाही वाटलं एवढे सगळे गोपाल आहेत म्हणजे कान्हाला सगळेजण सांभाळून आणतील. तिला काय, तो भगवंत आहे हे ती विसरायची अधूनमधून. मग काय झालं, पावसाची हवा झाली आणि कान्हा आज पहिल्यांदा एवढ्या सगळ्यांना घेऊन आणि वासरांना घेऊन गाई चरायला जाणार आहे. कारण गोकुळात दुसरं काम नाही हो मुलांना. अतिशय कौतुकाचा विषय. आणि ती त्याला जवळ बोलवते आणि खूप विचार करते आणि माझी तुझ्यावर नजर आहेस, तुला काहीही होणार नाही, सगळ्यांना तू व्यवस्थित घेऊन येशील म्हणते. आणि मग तिला वाटतं काय करून काय नको. मग एक ती छत्री घेऊन येते आणि सांगते कृष्णाला की तू हे घेऊन जा. तर तो काय म्हणतो बालक छोटा की हे तू मला का दिलंस, मला नको. ती म्हणते पाऊस येईल ना, मग भिजशील तू. मग तो म्हणतो मी जर छत्री न्यायचीच असेल तर जेवढे गोपाल आहेत आणि जेवढी वासरं आहेत तेवढ्या छत्र्या आण. प्रत्येक गोपाल स्वतःच्या अंगावर एक छत्री आणि वासरांच्या अंगावर दुसरी छत्री धरेल. यशोदा म्हणते आता कुठनं आणू इतक्या छत्र्या, तुझा तर काहीतरीच हट्ट असतो. मग तो बालकृष्ण म्हणतो
की मग तू देऊ नकोस. फार मोठं वाक्य बोलतो तो छोटेपणी एवढ्या. 7 वर्षाचा असताना कंसाला मारायला जातो, म्हणजे तो आता 4-5च वर्षाचा आहे एवढा छोटा बालक. तो यशोदेला सांगतो की जर तू मला एकट्याला छत्री दिलीस तर मी वेगळा आणि हे सगळे माझ्यापेक्षा वेगळे, कमी प्रतीचे. मी फक्त पावसातनं वाचणार आणि वासरं आणि हे गोपाल सगळे भिजणार. ह्याच्यामध्ये या गोपालांमधला आणि वासरांमधला कोणीही माझा राहणार नाही, कुणाचंही माझ्यावर प्रेम राहणार नाही. एवढी मोठी गोष्ट तो बोलतो. आणि प्रेमाशिवाय या जगात काही नाही. भगवंत म्हणजे केवळ प्रेम. मग माझ्याजवळ जे आहे ते मी देऊ शकलो पाहिजे. जे काही आहे छोट्यात छोटी गोष्ट देण्यासारखी आहे ना. बाकीच्या वस्तू काय तुमच्या घरातल्या देऊन संपतील हो, त्या तुम्हालाही लागतात. परंतु आपल्या विचारांचा, आपल्या बुद्धीचा दुसऱ्याला उपयोग झाला. प्रत्येकाचं फील्ड वेगळं आहे. त्याचा जर दुसऱ्याला उपयोग झाला योग्य वेळी तर ते प्रेम वाढत जाईल. मी वेगळा नाही आहे, मी कोणी इथे चमकायला आलेलोच नाही. ती लहानपणी विद्यार्थ्यांची गोष्ट वेगळी. आज आपण उपनिषदांचा अभ्यास करतोय, त्याच्यामुळे इथे काही कॉम्पिटिशनच नाही. जसं मी आहे तसं सगळ्यांना आलं पाहिजे, ही एक जर भावना संपूर्ण समाजामध्ये जर आली तर तिथे सगळ्या आत्मतत्वाचीच प्रचिती या जगामध्ये यायला लागेल. आणि गोकुळात याच्यापेक्षा वेगळं काहीच नव्हतं. आनंदी आनंद का होता तर त्या भगवंताच्या वास्तव्यामुळे प्रत्येकजण त्याच्याकडे पाहत स्वतःला विसरत भगवत स्वरूप होऊन जात होता. आणि म्हणून आपण स्वतःला विसरून तसं वागलं पाहिजे. या जगाची सिक्रेट्स आहेत. थांबूया आज. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.